Next point is magnetic force on a wire carrying a current. तर करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर जे आहे, हा करंट कॅरिंग कंडक्टरवरती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केल्यानंतर ती करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर जे आहे त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स जे आहे हा फोर्स आपण इथं पाहायचा आहे. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिला आहे स्टेट वायर. जर वायर स्टेट असेल बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेली तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स जे आहे हा फर्स्ट आपण पाहायचा आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड दिस करस्पॉन्डिंग ॲनिमेशन. Now consider a straight wire of length L in external magnetic field B perpendicular to wire coming out of the plane of the paper. आता इथं एक वायर आहे, ही वायर आहे स्ट्रेट वायर, याची लेंथ L आहे आणि ही वायर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बी जे या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेलं आहे आणि हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड या वायरच्या लेंथला परपेंडिक्युलर आहे. आणखीन हे जे डॉट दाखवले डायग्राममध्ये हे मॅग्नेटिक फील्डचे इंडिकेशन आहे. आणखीन हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे कमिंग आउट म्हणजे ह्या पेपर जे हे प्लेन आहे ह्या प्लेनमध्ये इकडं बाहेर येत आहेत मॅग्नेटिक फील्ड, हे डायरेक्शन असं दाखवलेलं आहे. लेट अ करंट आय फ्लो थ्रू द वायर अँड व्ही डी इज द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कंडक्शन इलेक्ट्रॉन्स. तर वायरमधून जाणारा करंट आय आहे, दाखवलेलं पहा आय करंट फ्लो होतोय. आणखीन हे जे चार्जेस फ्लो होतात ह्या चार्जेस फ्लोची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी व्ही डी इतकी आहे ह्या इलेक्ट्रॉनची. या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं बघा असं करंट डायरेक्शन हे इथं फ्लो होतं आहे. करंट फ्लो झाल्यामुळे यामध्ये मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये ही कंडक्टिंग वायर फोर्स एक्सप्रेस केलेलं आहे. फोर्स एक्सप्रेस केल्यामुळे इकडे पुल झालेलं आहे ही वायर. परत करंट बंद केल्यानंतर परत ओरिजिनल पोझिशनला इथं आलेलं आहे. वायर बघा स्टेट वायर आहे. हे ऑन केल्यानंतर ह्या करंटची डायरेक्शन बघा अशी इकडे फ्लो होते. यातून करंट फ्लो झाल्यानंतर हा कंडक्टिंग वायर ज्या स्ट्रेट कंडक्टिंग वायर त्याला आपण बॅटरी कनेक्ट करून आपण ह्यातून करंट फ्लो केलेला आहे. आणखीन हे लेफ्ट हँडनुसार आपण डायरेक्शन ऑफ करंट इकडे आहे, ही करंट डायरेक्शन आहे. हे मॅग्नेटिक फील्ड आणखीन फोर्स यामध्ये इथं दाखवलं पहा हा करंट डायरेक्शन इकडे आहे, इकडे करंट डायरेक्शन आहे. आणखीन मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन डाऊन साईडला इकडे एनकडून एसकडे आहे आणि त्यावेळी यानं एक्सपिरियन्स केलेला फोर्स इकडे येतो या साईडला. हे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे. करंट डायरेक्शन इकडे आहे त्यामुळे वायर इकडे पुल झालेलं आहे या साईडला. This conducting wire experiences force if this straight conducting wire placed in external magnetic field that is subjected to external magnetic field, this wire experiences force. हे वायर आपण करंट बंद केल्यानंतर ही वायरचे फोर्स बंद झालेला आहे. आता परत आपण डायरेक्शन रिव्हर्स केली तर उलट्या डायरेक्शनमध्ये ही वायर पुल होते. आता या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतोय. या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो झाल्यानंतर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे, इथं दाखवले खाली व हे करंटचे डायरेक्शन आहे, हे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन, त्यावेळी फोर्स इकडे आहे त्यामुळे वायर इकडे पुल झालेले आहे या साईडला एक्सपिरियन्स केलेल्या फोर्समुळं. हा मॅग्नेटिक फोर्स आहे स्टेट कंडक्टिंग वायरवरती ॲक्ट होणारा. नाव हिअर द चार्ज क्यू फ्लोज अक्रॉस द प्लेन पी पी इन टाईम टी विल बी. आता हे प्लेन जे आहे तर पी पी हे प्लेन आहे, ह्या प्लेनमधून हा चार्ज फ्लो झालेला आहे. हा चार्ज इकडे फ्लो होतो आहे त्यामुळे करंटची डायरेक्शन आपण इकडे दाखवतो आहे. हे इलेक्ट्रॉन आहे इकडे फ्लो होते दाखवले डायरेक्शन बघा. आणखीन टी टाईममध्ये जो काही चार्ज फ्लो होईल तो टाईम क्यू इक्वल टू करंट इंटू टाईम दॅट इज चार्ज. नाव दिस टाईम इज करंट ॲज इट इज, टाईम इज डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. डिस्टन्स हे एल इतकं डिस्टन्स आहे, एल एवढं डिस्टन्स कवर करण्यासाठी लागलेला टाईम. पण जर टी घेतला तर तेवढ्या टाईममध्ये जे कवर झालेलं हे क्रॉस झालेले हे चार्जेस आहेत, हे चार्जेस टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे, लेंथ एल आहे, एल डिवाइड बाय व्ही डी आहे. दिस इज चार्ज. टी इतक्या टाईममध्ये हा चार्ज इतका फ्लो झालेला आहे. द मॅग्नेटिक फोर्स एफ एम ऑन दिस चार्ज. आता ह्या चार्जवरती जो मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होईल कारण मुव्हिंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट चार्ज एक्सपिरियन्सेस फोर्स. बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये चार्ज जर मुव्हिंग असेल, मोशनमध्ये असेल तर तो चार्ज फोर्स एक्सपिरियन्स करतो. त्यामुळे इथं पण हा चार्ज क्यू हा चार्ज मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह झालेला आहे. त्यामुळं यानं एक्सपिरियन्स केलेला फोर्स जे आहे मॅग्नेटिक फोर्स एफ एम हा एफ एम इक्वल टू क्यू इंटू ब्रॅकेट व्ही डी बार क्रॉस बी बार. तर क्यू हा चार्ज आहे आपण इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट केला, याची व्हॅल्यू पुट केली आय एल बाय व्ही डी. या क्यूची व्हॅल्यू पुट केली आय एल बाय व्ही डी रिमेनिंग टर्म्स. तर हे व्ही बार क्रॉस व्ही बार जे आहे व्ही बार क्रॉस व्ही बार व्ही बी साईन थिटा, व्ही डी क्रॉस बी आहे तर व्ही बी व्ही साईन थिटा एन कॅफ
आणखी इथं व्ही डी कॅन्सल होईल, व्ही डी कॅन्सल नंतर आय एल बी साईन थिटा. पण इथं आपण मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड ह्या लेंथला, ही कंडक्टिंग वायरची लेंथ जी आहे ह्या लेंथला परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये अप्लाय केलेला आहे. त्यामुळे थिटा हा मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि व्हेलॉसिटीमध्ये येतो. त्यामुळे व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये हे चार्जेस फ्लो होत आहेत. त्यामुळे व्हेलॉसिटीची आणि मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन ही 90 डिग्री आहे. साईन 91 येतं. त्यामुळं फोर्स जे आहे हा मॅग्नेटिक फोर्स आय एल क्रॉस बी दॅट इज आय एल बी हा फोर्स येतो याच्यावरती. ॲक्ट फोर्स या कंडक्टिंग वायरचा. मॅग्नेटिक फोर्स हा एफ एम इक्वल टू आय इंटू एल बार क्रॉस बी बार. दिस इज द फोर्स ॲक्टिंग ऑन दिस स्ट्रेट कंडक्टिंग वायर placed in external magnetic field. Next point is arbitrarily shaped wire. आपण स्ट्रेट वायरच्या स्ट्रेट वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर जे मॅग्नेटिक फील्डमध्ये वायर ठेवल्यानंतर त्या वायरवरती ॲक्ट होणारा फोर्स आपण पाहिला. याच्यानंतर आपण इरेग्युलर शेप जे वेगवेगळ्या शेपची वायर जर असेल त्याच्यामधून करंट फ्लो होत असेल, ती जर मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये ठेवली तर त्या वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स आपण इथं पाहायचा आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम. Now in this case this wire is curved like this. In this case consider I is the current flowing through segment of infinitesimal length dl along the wire. आता ही वायर कर्ड वायर आहे, याची लेंथ l आहे. त्यापैकी आपण छोटीशी लेंथ इमॅजिन केली, एवढीच वायरची लेंथ कन्सिडर केली dl, आणि यातून I इतका करंट फ्लो होतोय. The magnetic force due to perpendicular magnetic field B coming out of plane ऑफ द पेपर इज गिवन बाय. आता इथं मॅग्नेटिक फील्ड जे आहे, मॅग्नेटिक फील्ड ह्या प्लेन पेपरचे प्लेन जे आहे, बोर्डचे जे प्लेन आहे ह्या प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे आणि कमिंग आउटसाईड आहे, म्हणजे इकडे बाहेर येते मॅग्नेटिक फील्ड आणि परपॅन्डिक्युलर आहे. या मॅग्नेटिक फील्डमुळं ह्या डी एल एलिमेंट जे आपण छोटासा हे एलिमेंट कन्सिडर केला, इमॅजिन केला एंटायर वायरच्या ऐवजी आपण थोडासा हा जे डी एल एलिमेंट हा इमॅजिन केला. तर याच्यावरती फक्त जे ॲक्ट फोर्स आहे तो आपण पहिला पाहूया. तर डी एफ फक्त ह्या डी एल एलिमेंटवरती ॲक्ट होणारा फोर्स जे आहे डी एफ बार एफ एम इक्वल टू आय डी एल बार क्रॉस बी बार. तर द फोर्स ऑन द टोटल लेंथ ऑफ द वायर इज, आता फक्त आपण ह्या डी एल एलिमेंटवरचा जसा फोर्स काढला, आपण ही वायर जे आहे ही वायर डी एल डी एल डी एल असे छोटे छोटे एलिमेंटपासून बनले असं इमॅजिन केलं, तर प्रत्येक डी एल एलिमेंटवरती ॲक्ट होणारा फोर्स जे असा येईल डी एफ एम बार इक्वल टू आय डी एल बार क्रॉस बी बार प्रत्येक डी एल एलिमेंटचा. त्यामुळे संपूर्ण वायरवरती जे फोर्स काय ॲक्ट होईल तो फोर्स काढण्यासाठी आपल्याला हे जे आहे हे ॲड करावं लागेल. टोटल फोर्स एफ एम बार इंटिग्रेशन ऑफ डी एफ एम, म्हणजे प्रत्येक जे आहे प्रत्येक एलिमेंटमुळं असणारं फोर्स जे आहे हे फोर्स आपण ॲड केले, इंटिग्रेशन घेतलं. तर डी एफ एम बार हे आपण ह्याची व्हॅल्यू ऑलरेडी काढलेली आहे, ती व्हॅल्यू पुट केली. आय डी एल बार क्रॉस बी बार इथं पुट केलेली व्हॅल्यू. आय हे कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. इंटिग्रेशनमध्ये डी एल बार क्रॉस बी बार आहे. पण इफ बी इज युनिफॉर्म ओव्हर द होल वायर, संपूर्ण वायरवरती जर मॅग्नेटिक फील्ड जर युनिफॉर्म असेल, कॉन्स्टंट असेल, तर ते पण इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. त्यामुळं इंटिग्रेशनमध्ये फक्त इंटिग्रेशन ऑफ डी एल बार येईल, बी हे कॉन्स्टंट आहे. त्यामुळे एफ एम बार जे संपूर्ण वायरने एक्सपिरियन्स केला फोर्स आय इंटू इंटिग्रेशन ऑफ डी एल बार क्रॉस बी बार असं येईल. दिस इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय आर्बिटरली शेप्ड वायर प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डच्या सान्निध्यामध्ये ठेवल्यानंतर कर्व वायर जे आहे ह्या कर्व वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स आपण ह्या इक्वेशननं कॅल्क्युलेट करू शकतो. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.